नमस्कार। आता सत्या सकाळी कुठे जातो हे बघण्यासाठी मीरासुद्धा लवकर उठलेली असते आणि तिलासुद्धा फुलांची ऑर्डर असते। ती म्हणते यांना पहिले पुढे जाऊ दे, मग मी बघते हे कुठे जात आहेत ते। आणि सत्या त्याच्या कामाला निघून जातो आणि मीरा मागून येते आणि मीरा बघते तर काय, सत्या सकाळी लवकर जाऊन गाड्या धुत असतो। तिला ते बघून खूपच वाईट वाटतं की माझ्या नवऱ्यावर गाड्या धुवायची वेळ आली आहे। खरंच मला नवऱ्याच्या रूपात सोनं भेटलं आहे। आणि ती तिथून सत्याशी बोलते आणि निघून जाते। तर इकडे आता रवी हा रस्त्यामध्ये उभा राहून विचार करत असतो की बाबांनी सांगितलं आहे रियाला भेटू नकोस आणि मी रियाला भेटलो, काय करावं हे त्याला समजत नसतो। त्याला मोठं टेन्शन आलेलं असतं। आता तो डोक्याला हात लावून तिथेच उभा असतो। तेवढ्यात मागून ढवळीकरची माणसं आलेली असतात। ढवळीकरने रवीला किडनॅप करायला सांगितलेलं असतात। आता ती माणसं रवीला किडनॅप करून घेऊन जात असतात। तेवढ्यात तिथे मीरा येते आणि बघते तर काय, रवीला किडनॅप करून नेत आहेत। मीरा जोरजोरात ओरडते रवी भाऊजी, रवी भाऊजी, आणि त्या गाडीच्या पाठलाग करत मीरा जात असते। मीरा लगेच रिक्षा पकडते आणि त्या गाडीच्या मागून जात असते। आता रवीला एका ढवळीकरच्या गोडाऊनमध्ये आणून ठेवतात। आता त्या गोडाऊनमध्ये मीरासुद्धा आलेली असते लपून लपून आणि रवीला बांधून ठेवलेलं असतं। आता मीरा ही सत्याला रिक्षात बसल्यापासून खूप फोन लावत असते, पण सत्या इकडे गाड्या धुत असल्यामुळे तो एकही फोन उचलत नाही। नंतर तो फ्री होतो तेव्हा फोन बघतो आणि म्हणतो धूमकेतूचे एवढे मिस कॉल, म्हणून तो लगेच धूमकेतूला फोन लावतो आणि म्हणतो काय झालं धूमकेतू, तू एवढे फोन का केलेस मला। तेव्हा मीरा ही गोडाऊनमध्ये लपून हळू आवाजात बोलत असते, अहो इकडे मी गोडाऊनमध्ये आहे का, तुम्ही लवकर इकडे या, आपल्या रवी भाऊजींना किडनॅप केलं आहे। ते ऐकून सत्याला धक्का बसतो। सत्या म्हणतो काय, रव्याला किडनॅप केलं आहे आणि कोणी। तेव्हा लगेच मीरा म्हणते तुम्ही इकडे या ना, मी तुम्हाला ॲड्रेस सांगते, तिकडे तुम्ही या लवकर। तेव्हा सत्या म्हणतो ठीक आहे आलोच। आणि सत्या हा तिथे येतो तेव्हा मीरा ही त्या माणसांना दिसते। आता ती माणसं मीराला सुद्धा पकडतात आणि बांधून ठेवतात। आता सत्या येऊन बघतो तर काय, रवी आणि मीराला दोघांना सुद्धा बांधलेलं असतं। आता सत्याला खूप राग येतो। सत्या तर त्या 4 गुंडांची चांगलीच धुलाई करतो, त्यांना खूप मारतो आणि त्यांच्याकडून सत्य वदवून घेतं की कोणी सांगितलं होतं तुम्हाला रवीला किडनॅप करायला। ती माणसं घाबरतात आणि म्हणतात आम्हाला ढवळेकरने सांगितलं होतं। आता मात्र सत्याच्या पायाखालची जमीन सरकते। सत्या म्हणतो तो ढवळीकर गेला, आता मी त्याला जिवंत सोडत नाही। माझ्या भावाला किडनॅप करतो काय, आत्ता नाही तो जिवंत राहणार, असं म्हणत सत्या हा ढवळीकरला मारायला निघालेला असतो। त्याच्या पाठोपाठ मीरा आणि रवी सुद्धा। आता घरामध्ये ढवळीकर, त्याची बायको आणि रिया असतात आणि तेवढ्यात तिथे सत्या येतो आणि म्हणतो ए ढवळीकर, तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावाला किडनॅप करण्याची। तेव्हा रियाला समजतं की आपल्या वडिलांनी रवीला किडनॅप केलं होतं। आता सत्याच्या मागोमाग मीरा आणि रवी सुद्धा तिथे आलेले असतात आणि सत्याला म्हणतात चला जाऊ दे चला। मीरा ढवळीकरला म्हणते हे बघा, आमचे रवी भाऊजी तुमच्या मुलीशी कोणताही संबंध ठेवणार नाहीत, पण इथून पुढे कधीही तुम्ही त्यांना असा त्रास देऊ नका। तुम्ही आज त्यांना किडनॅप कसं करून घेऊन गेलात असं इथून पुढे अजिबात करायचं नाही। आता रियाला खूप राग येतो। रिया पुढे येते आणि म्हणते डॅडा तुम्ही रवीला किडनॅप केलं होतं, तुमची हिंमत कशी झाली रवीच्या केसाला सुद्धा हात लावायची। जर तुम्ही रवीला काही केलं ना तर मी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेईन। आता मात्र रिया असं म्हणतात, सत्या, मीरा, रवी तिच्याकडे बघत राहतात। तेव्हा सत्या आणि मीराला रियाचं खरं प्रेम समजतं। ढवळीकरची स्वतःचीच मुलगी त्याच्याशी भांडत आहे आपल्या रवीसाठी। आता ते तिघंही निघून येतात। आता सत्या आणि मीरा हे रवीला त्याचं प्रेम परत मिळवून देणार आहेत। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।